तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचा जीवनपट। तर झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचा जीवनपट पुढे बघण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका। तर आपण प्रथमतः त्यांच्या बालपणाबद्दल बघून घेऊ। तर पूर्ण नाव होते त्यांचे मणिकर्णिका तांबे व टोपण नाव होते मनू। जन्मतारीख होती 19 नोव्हेंबर 1828 आणि जन्मस्थान होते वाराणसी म्हणजे बनारस, उत्तर प्रदेश। पालक मोरोपंत तांबे म्हणजे ब्राह्मण सभासद आणि भगीरथी सप्रे शिक्षित आणि धार्मिक महिला। लहानपण हे ब्राह्मण कुटुंबात वाढलेल्या मनूने लहानपणातच घोडेस्वारी, धनुर्विद्या, तलवारबाजी याप्रमाणे काही कौशल्य शिकली, जे त्या काळात महिलांसाठी असामान्य होते। व त्यानंतर विवाह झाल्यानंतर त्यांची झाशीची राणी मध्ये कसे रूपांतर झाले हे आपण बघणार आहोत। 1842 मध्ये मणिकर्णिका यांचा विवाह झाशीच्या महाराज गंगाधरराव नवलकर यांच्याशी झाला। त्यानंतर त्यांना लक्ष्मीबाई असे नाव देण्यात आले। 1851 मध्ये त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले, पण त्या पुत्रांचा लवकरच निधन झालं। त्यामुळे त्यांनी व महाराजांनी एक मुलगा दामोदरराव याला दत्तक घेतले। त्यानंतर फ्लॅटचा सिद्धांत आणि संघर्षाची सुरुवात झाली। 1853 मध्ये महाराज गंगाधरराव यांच्या निधनानंतर ब्रिटिश ईस्ट कंपनी या लॉर्ड डलहौसीच्या प्लॅनच्या सिद्धांताची झाशीचे राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला व त्यानंतर झाशीचे राज्य जप्त कसे करावे याचाही प्रयत्न केला। या सिद्धांतानुसार दत्तक मुलाला वारस मानले जात नव्हते, त्यामुळे झाशीचा ताब्या ब्रिटिशांनी घेतला। लक्ष्मीबाई यांनी ब्रिटिशांच्या या प्रस्तावाला नकार दिले आणि ठामपणे जाहीर केले, मी अपनी झाशी नाही दूंगी, म्हणजे मी माझी झाशी देणार नाही। त्यानंतर 1857चा उठाव आणि त्यांचे नेतृत्व म्हणजे 1857च्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामात राणी लक्ष्मीबाई प्रमुख नेत्यापैकी एक होत्या। त्यांनी झाशीत उठावाची तयारी केली, सैन्य बांधले आणि महिलांनाही या लढाईत प्रशिक्षित केले। त्यामुळे मार्च 1858 मध्ये सर ह्यूज रोज यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सैन्याने झाशीवर हल्ला केला। लक्ष्मीबाईंना अत्यंत शौर्याने किल्ल्याचे रक्षण केले, परंतु लांबल्या झालेल्या युद्धानंतर त्यांना किल्ला सोडावा लागला आणि कालपीकडे पळावे लागले। त्यानंतर ग्वाल्हेरची लढाई आणि त्यांचे बलिदानही आपल्याला पुढे बघत तात्या टोपे आणि रावसाहेब यांच्यासोबत पुन्हा सैन्य एकत्र करण्यात आले आणि ग्वाल्हेर काबीज केले। 18 जून 1858 रोजी ग्वाल्हेरजवळच्या लढाईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला। युद्धाप्रमाणे पोशाखे लक्ष्मीबाई यांनी ब्रिटिश सैन्याशी शेवटपर्यंत संघर्ष केला आणि आपले बलिदान दिले। तर आपल्याला ही माहिती कशी वाटली हे नक्की सांगावे व आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे।